संभाजीराजा. जसं नाव कळालं ना, ह्यो तुझा परिवार. ही अवस्था वाईट नाही आताची, हे वेगळं नाही आपल्याकरता, हे आपल्याला पुढच्या वेळेला भोगायचंय. हे आताची चुणूक आहे. म्हणून सगळ्या पोरांनी ना, अरे पोरं नाही बोलली, इथून जिंकून ठिकठी निर्माण झाली. ठिणग्या इथंच असतात. त्याच्यामुळं संभाजीराजा अरे इथंच सांगावा लागतो, हा आम्हाला संभाजीराजा बंद करायचा आवडच नाही कोणाच्यात. शेवटचा रक्ताचा श्वास आहे ना, रक्त थेंब आहे ना, तोपर्यंत संभाजीराजा सांगणार. शांत बसलो म्हणजे तुम्हाला त्रास नको म्हणून. माझी पाठीमागची व्हिडिओ बघा, असं झालं होतं आमच्या भागात. नाही 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 नाही, ते चालत नाही आपल्याला, होत नाही आपल्याच्यानं. कारण संभाजीराजाला बलिदान मास हा प्रकार आहे. मारला याला. साखळदंड फेकला गेला. साखळदंडात राजा जेरबंद झाला. एवढ्या मोठ्या साखळ्या अंगाला भिडल्या गेल्या. एका बाजूने 100 जण, दुसऱ्या बाजूने 100 जण ओढायला लागले. या शिवबाचा बाळ मोगलांच्या पायदळी तुडवला गेला. चिरोट पायाखाली तुडवला गेला. साखळा नाही बाजला राजाला. मग काय करायचं? त्याचा अंगार का फाडायचा मास. मग काढा ना, पटना काढा. नाही, इथं तलवार लावली. तलवारीच्या टोकीनं खाली फाडत आणला. अंगार का फाडताना कधी छाती फाटून गेली समजलंच नाही आम्हास. रक्त 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 वाहत निघालं. हे रक्ताचा लोट खालीपर्यंत गेला. कवी कलशांच्या जवळ गेला. साखळदंडाला बांधलेल्या राजाला तलवारीच्या पाती पूर्ण नागवा केला. या संभाजीराजाला अंगावरती एक कपडा नाही ठेवला इज्जत राखायला. त्या साखळदंड एवढे करकोचून बांधले होते की त्या साखळदंडामधून मांस बाहेर यायचं. मग तलवारची पाती घ्यायची. तलवारची पाती घेऊन ते ठोकायचे आतमध्ये मांस. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत सगळ्या तलवारच्या पाती आतमध्ये खोचल्या गेल्या. रक्त चिळकांड्या बाहेर उडायच्या. राजाला बांधला गेला असता. राजा शंभू रक्तबंबाळ झाला माझा राजा. राजाने कवी कलशांच्याकडे बघितलं. कवी कलशांना राजे बोलले, कवी कवी सांगत होतो आम्ही तुम्हास, आमच्याशी मैत्री नका करू, नका करू. एवढ्यात काय झालं? धावता सांगतो, 10 मिनिटात आवरतो. साखळदंडाला बांधलेला त्याला समोर घेतला. त्याला उंटाच्या पायाला बांधला. उंटाच्या पायाला कसा बांधला? तर उलटा बांधला. उलटा का बांधायचा? तर राजा चालायला लागला तर पाठीमाग बघत चालला पाहिजे, पुढं नाही दिसलं पाहिजे. पाठीमाग करत चालत असताना त्याला कुठेतरी दगड यायचा. राजा ठेचकळायचा, खाली पडायचा. खाली पडल्यानंतर पाठीतल्या तलवारच्या पाठीत सरकन हात घुसायचा. आवाज यायचा, जगदंबा जगदंबा. वरून फटक्या बसायचे. उठ का फार उठ. असं बसा उठायचा. जड पावलांनी चालायचा. पाठीमागून कोणीतरी यायचं, राजाच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, घाणघाण शिव्या द्यायचं. कोणीतरी यायचं, एक दगड घ्यायचं, भिरभिरत यायचा, छातीवरती पडायचा. वरच्या छातीच्या असणाऱ्या वरच्या तलवारच्या पातीत सरकन आत घुसायच्या. आवाज यायचा, सरकन जायचा, आतमध्ये घुसायच्या. रक्तात चिळकांड्या उडायच्या. ह्याचा आवाज यायचा, जगदंबा. संभाजीराजा शांत. मग पाठीमागून कोणीतरी यायचं, खातिरा काढायचं. खातिरा नाल्यातला घ्यायचं, राजाच्या तोंडात कोंबायचं. राजा शांत. यायचं कोणीतरी, शेण फेकायचं अंगावर. राजा शांत. शांत पावलाने चालत राहिला. कोणीतरी यायचं, शेपटी फिरवायचं. उंट थया थया नाचायचा. जसा उंट नाचायचा, तलवारीच्या बोचणाऱ्या टोचणाऱ्या तलवारीच्या पाती हातमध्ये घुसायच्या.
रक्तबंबाळ झाला रे माझा राजा. आम्ही घाबरतो काहीतरी होईल. संभाजी राजाला आमच्या बेडसगाव बागणी शिराळ्याच्या मार्गे आणला. राजा ऐकताय ना? ऐका, तुमच्या शंभू बाळ्याला मारलेला ऐका. तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही निर्लज्ज लोकांच्यासाठी शंभू बाळाचा प्राण दिलात? तुम्हाला असं नाही वाटत की ज्या धर्मासाठी शंभूराजाने आपला जीव दिला त्या धर्मातली माणसं शंभूराजाला नाही आठवत? राज, तुमच्या शिवजयंतीला 1-1 लाख 2-2 लाख खर्च करणारी माणसं शंभूराजाचा बलिदान मास नाहीत पडत. राज, फसला तुम्ही माणसं ओळखायला. ह्या महाराष्ट्राची अवस्था खूप वेगळी होणार आहे राज. परत पुन्हा एकदा चारी बाजूनं महाराष्ट्र घेरताना दिसतोय आम्हास. पुन्हा एकदा शंभूराजा सांगावा की नको असं वाटायला लागलं आज. औरंगजेबाच्या समोर आणून उभा केला. औरंगजेबाने विचारलं, बोल, इस्लाम कबूल है तुम्हें, होतोस का मुसलमान? संभाजी राजा बोलता झाला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून मरणार, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार, असं म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजी राजा. बहुत बोलता है काफर, बहुत बोलती है जुबान इसकी, काट डालो जुबान को. आणि मग आले भरपूर जण पुढे समोर आहे. संभाजीराला पकडला गेला. साखरडनामध्ये जखडलेला राजा खाली बसवण्यात आला. 10 जणांनी या बाजूला, 10 जणांनी त्या बाजूला पकडला गेला. 7-8 जणांनी केस पकडले, केसांनी बाजूला फेकला गेला. मग काय करायचं? जबडा उडवायचा. जबडा उडून जीप काढायची. जीप काढून तलवारीनं छटायचा आदेश आला. आणि मग वाघाच्या सिंहाच्या जबड्यात घालून यात बोजिती दात ही जात हिंदूंची. जबडा नाही उघडला. मग काय झालं? एक जण आला, नाक दाबलं, नाही उघडला. पुन्हा आला, एक जण आला, त्यानं हातोडा घेतला, गरगरा फिरवला, एक प्रहार इथं मारला, कवटी फुटली गेली. आवाज चला, जगदंबा, जगदंबा. जसा जगदंबा म्हटला, पटकन एक सांडशी तोंडात घुसली. तोंडात जीभ पकडली गेली. एक जणानं वीतभर बाहेर ओढली. एक जण तलवार घेऊन आला. तलवारीचा घाव त्याच्यावरती पडणार होता. तेवढ्यात औरंग्या बोलता झाला, मत काटो जुबान इसकी. मग कापू नका, त्याला त्रास नाही होणार. मग काय करायचं? ओढा, एवढी ओढा, एवढी ओढा की जसं एखादं झाड मुळात सकट उचकडून बाहेर पडतं, एवढी ओढा. आणि चौघांनी ओढायला सुरुवात केली. शेवटच्या क्षणी माझ्या राजाच्याच नशिबाला संघर्ष होता, लढाई होती. 4 जण जीभ बाहेर ओढतायत, एक राजा आत ओढतोय. हटवल्या ऊ साहेब, हटवले छत्रपती शिवाजी राजा, हटवला परमपवित्र भगवा तू आहेस. संभाजी राजा तरीही स्वीकार नाही केला मुसलमान धर्म. 5व्यानं पाय लावला आणि सगळ्यांनी एकाच वेळेला बाहेर उपसली. घाच्यातून जीभ उपसून बाहेर पडली. तसा एखादं धरण फुटावं, तसा धबधबा बाहेर आला. रक्त व्हायला लागलं, रक्त धबधब व्हायला लागलं. राजा निस्तेज झाला. राजा माझा मुका केला. मुका झाल्यावर संभाजी राजा शांत बसला होता. रवी कलशांच्याकडे बघितलं.
एक काठी घेतली, काठीनं जमिनीवरती लिहिलं, कवी बोला राजा, आमच्या रक्ताकडे पाहून, आमचा हा धर्मवेडा पाहून तुम्हास एखादी सुचते का कविता? राजा, शेवटच्या वळणावर आहेस तू, तरी तुला कविता ऐकायची? हा, बुधभूषण लिहिला आम्ही, बहुत ग्रंथ करून ठेवले हिंदूंच्या करिता. कवी कलश म्हणले, राजा माझी कविता संपली आज तुझ्या बरोबर. आणि दुसरा दिवस उजाडला गेला. दुसऱ्या दिवशी तोच पुन्हा विचारलं, 1 मिनिट राहिला, जाऊ द्या. पुन्हा विचारलं, ए होतोस मुसलमान? राजाने डोळे वठारले, डोळ्यातून अंगार बाहेर आला. आणि मग विचारलं, ए बोल, होतोस का मुसलमान? नाही राजा म्हटला. मग सांगितलं, बहुत बोलती आके इसकी, आके फोड डालो. आणि आदेश आला डोळे फोडण्याचा. मग काय झालं? सळया, लाल बुंद, तप्त सळया पुढे आल्या. समोर 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 तापलेल्या लालबुंद सळया पुढे आल्या. राजांच्या डोळ्यात करंत आल्या, डोळ्यात घुसणार. राजांनी वरती बघितलं, माता, आऊसाहेब, जगदंबा, आम्हा शेवटचं दर्शन झालं महादेवाचं. आम्ही अभिषेक घेतला, आम्ही अभिषेक घातला. असो. आणि तेवढ्यात त्या सळया आतमध्ये घुसल्या. असा राजा आंधळा झाला. 39 दिवस संभाजी राजाला हाल हाल करून मारला. दिवस तिसरा, इथं पकड घालायची, पकडीनं बोट उचकटायचं, नख उपसायचं. नख उपसलं की तलवार घ्यायची आणि तुम्ही घरी बटाटा सोलता ना, तसा सोलायचा संभाजी राजाला. दिवस चौथा, पकड कानात घालायची, पाय इथं लावायचा, विचारायचं होतोस का मुसलमान? नाही म्हटला तर उपसून काढायचा. दिवस पाचवा, पकडीमध्ये केस पकडायचे, उपसून काढायचे. दिवस सहावा, छातीचा मांस काढायचं. मांस काढलं की त्याच्यामध्ये मीठ घालायचं, घासायचं. दिवस सातवा, हा संभाजी राजा 39 दिवस हाल हाल करून गेला. शिवबाचा बाळ एका क्षणाने बसला. आज शिवबा हिंदवी स्वराज्य करता लढला, त्याच्या मुलाला मारला 39 दिवस. शेवटी इथून हात तोडायचा, बोल्या कुत्र्यांना टाकायचा, इथून टाकायचा, बोल्या कुत्र्यांना फेकून द्यायचा. संभाजी राजा मृत्यूसही नंडरले, मणी धर्मवीर फुटले, सोनेत्र तुटले, जरी जी बसीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा. उरात धरूया शिवसिंह छावा, उरात धरूया शिवसिंह छावा. माझा संभाजी राजा शेवटी संपला. संभाजी राजाच्या बलिदानाची जाणीव ठेवा. 39 दिवस हाल सामान्य नाही. बलिदान मास पाळा, चप्पल पाळा. बलिदान मासामध्ये असो, खूप बोलण्यासारखं आहे. संपला वेळ आपला. कदाचित आपली पहिली अखेरची भेट असेल. काही माणसं घाबरले असतील, काही माणसं म्हणत असतील कशाला याला बोलवला. पण एक सांगू का, आजी तुम्हाला शंभूराजापासून मिळणारी प्रेरणा, मिळणारी आग, मिळणारी धग
ही तुमच्या मुलीला लव जिहाद पासून वाचवू शकते. हे तुमच्या पोराला उद्याचा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून देव देश धर्मासाठी शस्त्र घेऊन रक्षण करणारा निर्माण करू शकतो. ही प्रेरणा तुम्हाला उद्या हिंदू राष्ट्र करण्याकरता उपयोगी येते. ही प्रेरणा तुम्हाला माझ्या 100 राजाच्या बलिदानापर्यंत घेऊन जाऊ शकते. एक सांगू का, शंभूराजा माझा प्राण आहे. शंभूराजा म्हणजे माझा जीव आहे. शंभू बाळा, शपथ आहे आजपासून या व्यासपीठापासून काही पण होऊ दे माझं, पण प्रत्येक झोपलेल्या हिंदूंच्या मनामध्ये तुमचं बलिदान सांगून प्रत्येकामध्ये आग रग धग निर्माण करणारा हा कट्टर हिंदुत्वादी अनिल महाराज देवळेकर. एकच सांगतो जाताना, शंभूराजा आठवा, आपली पिढी गेली दादांनो. आता आपण कसेही राहून जगून जाऊ. तुमची लहान लहान लेकरं उद्या हिंदू म्हणून जगली पाहिजेत. म्हणून विनंती आहे सर्वांना, फक्त हिंदू म्हणून नाही तर कट्टर हिंदू म्हणून वागा, कट्टर हिंदू म्हणून जगा. मुलींनी लव जिहादला बळी पडू नका. मुलींनी स्वतःला सावरा, आपल्या आई बापाकडे लक्ष द्या. मुलांनी हिंदुत्वाच्या कार्यासाठी पुढे या. मी का घाबरत नाही माहितीये, कारण माझा शंभूराजा माझ्या रगारगात, माझ्या अंतःकरणात, माझ्या काळजात आहे. म्हणून प्रत्येकानं शंभूराजाला काळजात ठेवा. कधी भीती वाटणार नाही. हसणारे हनुमान चालीसाचे पाठ रोज करा, कधी भीती वाटणार नाही. आणि देव देश धर्मासाठी असंच रक्त सळसळत आपलं शेवटपर्यंत राहणार. मग काही होऊ द्या, आपण त्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला ताकद देणार. एकदा गोड अशी माझ्या शंभूराजाची घोषणा देतो आणि थांबतो. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोवंश प्रतिपालक, मुघलदल संहारक, सिंहस्थळेश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय. भवानी पार्वती पते हर हर. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय शंभूराज.